परायण आत्माराम महाराज कुटे शास्त्री यांचं जाहीर सुसराव्याचं प्रवचन होईल. त्यानंतर मग पंगत सेवा होईल आणि नंतर पदयात्रेला जायचं. चला आता सर्वांनी ताबडतोब समोर येऊन बसायचे. प्रवचनाला सुरुवात होत आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. चला मागे बसलेले सर्व पुढे या. माऊली आजूबाजूला ठिपके ठिपके बसले, समोर येऊन बसा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कृपया मागची महिला ताई तिथले उठा, पुढे या. तिथला ग्रुप महिला मंडळ पुढे या ना जरा. या मागचे फड महाराज पुढे या. सर्वजण तरफ तिकडे सर्व मागचे पुढे या. दोघं तिघं जा तिकडे. मावशी पुढे या. थोडस समोर बसल्या मावशी पुढे या ना. तुम्हाला सांगतो, तुम्हाला ज्या पुढे या. मागची मंडळी इकडे बसलेली संजू भाऊ संजय तांबे तिकडे माणसं पाठवा इकडे जरा. जागा धारा कसं पुढे जातो आपण रात्री. पुढे या, पुढे या. तिथले सर्व विनंती आपण पुढे बसायचे. पुढे सरा. कुरणकर मंडळी या पुढे या. पंढरशेठ पुढे या. तिथला ग्रुप या. पुरुष मंडळी पुढे या. बाबा टायवेल अंडरपॅन्ट घेऊन पुढे या. पुढे जात नाही या. सावरखेडा या पुढे या. सर्व पुरुष मंडळी सनगावकर या पुढे या. तिथले पुरुष मंडळी पुढे या जरा. आस्था करू नका, शूटिंग चालू आहे. या आळंदीकर विद्यार्थी मंडळ सर्वांनी पुढे यायचंय. टोकरकर पाटील भोजन करून जा. हा सर पुढे या. सर्व पुरुष मंडळी पुढे या. बसा बसा जागेवर. तुम्ही बसा. तुम्ही जागेवर बसा. चार्जिंग वाले खाली बसा. सर्व पुरुष मंडळी मागे उभारले कट्ट्यावरती. सर्वांनी पुढे यायचंय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे. राम कृष्ण हरे, राम कृष्ण 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 हरे. बसा. राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे,
राम कृष्ण हरी 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 बोला बोला सर्व राम कृष्ण हरी 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की गुरुवर्य गोविंद महाराज की सब संतन की जय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयाचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जिभेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरवीती खून हातातडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरुचे पाय जे हृदय घेऊसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी
प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 18व्या अध्यायातील 66व्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून भगवान परमात्मा संपूर्ण गीतेचा सार व्यक्त करत आहेत. गीताशास्त्राचा हा शेवटचा श्लोक आहे. तसं संख्येच्या दृष्टीने शेवटचा श्लोक नाही आहे, परंतु गीताशास्त्राच्या दृष्टीने हा शेवटचा श्लोक आहे. इथून पुढे मग गीताशास्त्राची परंपरा, गीताशास्त्राचं महत्त्व, गीताशास्त्राच्या श्रवणाचं, वाचनाचं, पाठांतराचं फळ सांगितलेलं आहे. परंतु जे गीतेचा गाभा आहे, त्या गाभ्याची सुरुवात जी आहे ती दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरुवात होते. अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भासेसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पंडिताः न शोचन्ति म्हणजे शोक करत नाहीत. इथून हा उपक्रम झालेला आहे आणि याचा उपसंहार देखील शोक करू नकोस इथपर्यंत झालेला आहे. मा शोचः म्हणून तू शोक करू नकोस. पंडित लोक शोक करत नाहीत म्हणून तू शोक करू नकोस. एवढ्या वाक्यामध्ये संपूर्ण गीता बसलेली आहे. मा शुचः आणि न शोचन्ति. तर सर्वांना कल्पना आहे की भगवान श्री पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरता आपण माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करत आहोत. आता पंढरपूर जास्त दूर राहिलेलं नाही आहे, अगदी आपण जवळ पोहोचलेलो आहोत. कालच अभंग झाला 10व्याला, तुका म्हणे जवळी आले है ना, उभे की ठेले विटेवरी. बस आता जवळ आलेला आहे, म्हणून पळा, उठा 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 पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. सर्वांनी पंढरपूरला जायचंय. कशा करता जायचंय? तर त्या ठिकाणी सर्वांना जे अपेक्षित आहे ते मिळणार आहे. सर्वांची अपेक्षा आहे सुखाची, जीवन सुखरूप बनवण्याची अपेक्षा. ती अपेक्षा पंढरपूरला परिपूर्ण होणार आहे. का? तर त्या ठिकाणी सुखाचं केंद्र आहे, सुखस्वरूप परमात्मा आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, सुखा लागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाये एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. ज्या जीवाला सुखी व्हायचं आहे त्यांनी पंढरपूरला जायचं आहे. सर्वजण पंढरपूरला गेले, आपणही पंढरपूरला जायचं आहे. आणि पंढरपूरला जात असताना आपण गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. आणि आजचा मुक्काम हा रात्रीचा मुक्काम भंडीशेगाव इथे होता आणि आज वाखरी इथे शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचणार आहोत. या ठिकाणी दरवर्षी मला वाटते 7-8 वर्षापूर्वीपासून अगोदर इथे जे सकाळचं प्रवचन होत होतं ते बालयोगी महाराजांचं या ठिकाणी प्रवचन होत होतं. जुन्या लोकांना माहीत आहे. या ठिकाणी सुंदर असं गोड महाराज येऊन नामाचं महत्त्व सांगत असत आणि सुंदर असं प्रवचन होत होतं. परंतु कालवश झाल्यानंतर ही सेवा अचानक योगायोगाने माझ्याकडे आली. तेव्हापासून ती माझ्याकडेच आहे. मी म्हणतो महाराजांना की आता इथे आणखी एखादी योग्य युक्ती अधिकारी व्यक्ती बसवा, पण आता ते त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला आदेश दिला की नाही तुम्ही प्रवचन करा. म्हणून या ठिकाणी आज पुन्हा या ठिकाणी सेवा करण्याची ही संधी मला प्राप्त झालेली आहे. आम्ही आमचं परम भाग्य समजतो की ज्या महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्हाला राहण्याचा योग आला, ज्यांची संगती आम्हाला मिळाली,
ज्यांचं जीवन आम्ही अतिशय जवळून बघितलं असे गुरुवर्य केंद्रे महाराज. साधूचं जीवन माणसाने जवळून बघितलं की निश्चितच त्या जीवनाचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो. अगदी त्यागमय जीवन महाराजांचं आणि त्यांनी जे केलेलं साधकावर प्रेम आहे, या महाराज, ते प्रेम अतोनात प्रेम आहे. अनेक मोठी मोठी मंडळी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आज जेवढे महान महान कलाकार दिसतील, गुणीजन दिसतील, मोठी मोठी कीर्तनकार मंडळी दिसतील, ही सर्व मंडळी जी आहे ती गुरुवर्य केंद्रे महाराजांच्याच संपर्कातली ही सर्व मंडळी आहेत. आपल्या दिंडी समवेत ही सर्व मंडळी चालणारी आपण बघतो महाराजांच्या सानिध्यामध्ये तयार झालेले आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री मधुकर महाराज सानप हे मोठं व्यक्तिमत्व बाबांच्याच सानिध्यामध्ये तयार झालेलं आहे. आत्ताच ज्यांचं आगमन झालं हरिभक्तीपरायण आमचे अनिल महाराज, हे देखील महाराजांच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहेत. मोठं काम चालू आहे. हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय ज्यांचं आपण प्रवचन ऐकलं असे ज्ञानेश्वर महाराज भोगीर, हे देखील महाराजांच्याच आणि आदर्शा घेऊन जीवन तयार झालेलं आहे. श्रीसाठ महाराज आहेत, आदी करून सर्व मंडळी आमचे कन्हैया महाराज, सर्वच मंडळी जवळजवळ महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि तयार झालेली ही मंडळी बाबांचं अगदी जवळून हे जीवन बघितलेलं आहे. बाबांनी खूप प्रेम केलं. बाबांचं विशेष प्रेम विद्यार्थ्यावर होतं. महाराज खूप प्रेम करायचे बाबा. आळंदीमध्ये मोठीच्या मोठी धर्मशाळा, वर धर्मशाळा होती एक पहिली, राम मंदिर, जवळजवळ सर्वच ती धर्मशाळा बाबा भाड्याने देऊ शकले असते, त्याचं काही भाडं आलं असतं, पण नाही, सर्वच्या सर्व धर्मशाळा विद्यार्थ्यांकरता होती. ती 100 विद्यार्थी त्या धर्मशाळेमध्ये नित्य राहत होते. एवढं विद्यार्थ्यावर बाबांनी प्रेम केलं. त्याच विद्यार्थ्यामधील मी एक विद्यार्थी आहे, म्हणून आम्ही आमचं परम भाग्य समजतो की बाबांची सेवा करायला आम्हाला मिळते. आमची अशी इच्छा असते की जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी बाबांची सेवा आपल्याकडून घडावी या दृष्टीने आणि आपण इथे येत असतो. तर आजचा हा उपांत्यच दिवस असल्यामुळे मुद्दाम आपण हा श्लोक घेतलेला आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवान म्हणतात माम एकम शरणम व्रज. माम म्हणजे मला, एकट्याला शरण ये. कारण शरणागता शरण्य मीच एक. ज्याला शरण यायचंय त्यांच्याकरता शरण्य म्हणजे शरण जाण्यास योग्य केवळ मीच आहे. परमात्मा महान आहेत, श्रेष्ठ आहेत. ते देवाचे देखील देव आहेत. तो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. त्याच्यापेक्षा दुसरा कोणता मोठा देव नाही. एकमेव एकच देव आहे. तो ज्या क्षेत्रामध्ये राहतो ते क्षेत्रही महान आहे. महाराजांनी तर एका अभंगामध्ये सांगितलेले आहे की पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. पंढरीला उपमा देण्याकरता दुसरं या जगात क्षेत्रच नाही महाराज, कुठलंच क्षेत्र नाही. म्हटले हो किती क्षेत्र आहेत. प्रयाग आहे की म्हटले प्रयाग आहे, परंतु त्या प्रयागामध्ये एक न्यून आहे. काय न्यून आहे? हिम काळी की जे स्नान हेच प्रयागासी न्यून. हिमकाळ म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये, माघ महिन्यामध्ये तिथे स्नान करावं लागतं. आणि माघ महिन्यामध्ये तिकडे एवढी थंडी असते कडाक्याची थंडी का, आणि स्नान करणं शक्य नाही. परंतु आमच्या पंढरपूरला कोणत्याही ऋतूमध्ये जा, स्नान करायची काही त्रास नाही, कोणी स्नान करू शकतं. चंद्रभागेचं पाणी आहा किती गोड पाणी आहे. जसं पाहिजे तसं पाणी तयार होतं. ज्याला गरम पाहिजे त्याच्याकरता गरम तयार होतं.
ज्याला थंड पाहिजे त्याला थंड मिळतं. म्हणून प्रयागाला थंड पाणी आहे, थंडीच्या दिवसामध्ये स्नान करावं लागतं, म्हणून ते प्रयागामध्ये न्यून आहे. म्हटले काशी, काशी तुम्हाला देऊ शकते, परंतु त्या काशीला उणीव एक काय आहे, काशी इच्छी जो मरण तरी निर्वाण पाहिजे. काशीला मरावं लागतं. काशीला नुसतं जाऊन आले म्हणजे तुम्हाला मोक्ष देते काशी असं नाही. मग मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर ते गावे. त्या गावात राहावं लागतं, तिथेच मरावं लागतं, तेव्हा त्या काशीतल्या मेलेल्या माणसाला मोक्ष मिळतो. म्हणून काशीमध्ये हे न्यून आहे. आहे मोठी काशी, क्षेत्र मोठं आहे, परंतु हा उन्हाव त्या ठिकाणी आहे. गया म्हटले, गयेला तुम्हाला आचमन करावं लागतं, पितराचं स्मरण करावं लागतं आणि मग त्या ठिकाणी पिंडदान करावं लागतं, तेव्हा तुम्हाला कुठे ती गया तुमच्या पितरांना मोक्ष देईल. पण आमच्या पंढरपूरला तसं काही करायची आवश्यकता नाही. कोटी कुळाचे होय उद्धरण, ऐसे महिमान या क्षेत्राचे. इथं नुसतं पंढरपूरला गेलं तरी कोटी कुळाचा उद्धार होतो, पिंडदान करायची काही गरज नाही. असं पंढरी क्षेत्र आहे. अहो म्हटले द्वारका आहे ना, म्हटले उपमा द्वारके हुणी आरूच गोमतीचे पाणी. नामदेव महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. द्वारका आहे म्हटले, श्रेष्ठ आहे, मोठी आहे, परंतु त्या ठिकाणी जी गोमती नदी आहे ना, त्या गोमती नदीचं पाणी तुम्ही पिऊ शकत नाहीत. आता आपली सर्व मंडळी महाराजांच्या सोबत तीर्थयात्रेला गेलेली आहेत, सर्वांनी बघितलेलं आहे. गोमती नदीमध्ये सर्व खारट पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, पिऊ शकत नाही, त्यात आंघोळ करू शकत नाही, केली तरी अंगाला ते मीठ लागतं. आरूच गोमतीचे पाणी, बरं ते पण 6 मास सेविल्या वाचुणी, बरं का, नयेची निर्वाण. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते 6 महिने त्याचं सेवन करावं लागतं. द्वारकेला 6 महिने निवास केला तर ती द्वारका तुम्हाला फळ देते, असं नाही फळ देते म्हणा, असं दर्शनाचं फळ आहेच, द्वारकेचं फळ आहेच, परंतु मोक्ष देण्याकरता तुम्हाला द्वारकेमध्ये 6 महिने राहावं लागतं, 6 मास शेवीला वाचून. म्हटले महाराज ठीक आहे, गोमतीचं आरूच पाणी आहे, 6 महिने सेवावं लागतं, पण गंगा मोठं तीर्थ आहे ना. म्हटले गंगा 12 वर्षावरी आणि त्या सकाळी का माझी गोदावरी. गंगा देखील तुम्हाला मोक्ष प्रदान करू शकते, परंतु त्या गंगेच्या तटावर तुम्हाला 12 वर्ष निवास करावा लागतो, तेव्हा ती गंगा तुम्हाला मुक्ती प्रदान करते. नियमात राहावं लागतं. गोदावरी त्या ठिकाणी 12 वर्ष त्या ठिकाणी राहावं लागतं. भागीरथी महान श्रेष्ठ आहे, परंतु त्या ठिकाणी हे उन्हाव आहे, कमी आहे. असं सर्वच तीर्थाचं आहे बघा, सर्व अभंगच मोठा सापडतो. म्हटले महाराज जगन्नाथपुरी हे तर 4 धामापैकी एक धाम आहे ना. कली माझी वैकुंठ साक्षात गाढे क्षेत्र जगन्नाथ. कलियुगामध्ये जगन्नाथ हे गाढ क्षेत्र आहे. मग तिथे काय उणीव आहे म्हटले त्या देवासी नाही पाय हात इतुका आणि उन्हावत यासी. त्या देवाला म्हटले हातपायच नाही आहेत. आपण बघितलं ना, जातो आपण बघतो तर त्या देवाला हातपाय नाही आहेत. म्हणून हे जे सर्व तीर्थ आहेत ना, या सर्व तीर्थामध्ये पंढरीला उपमा देण्याकरता एकही क्षेत्र शिल्लक नाही. म्हणून उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. अशी पंढरी क्षेत्र आहे. याला उपमा देण्याकरता नाही. महाराज म्हटले मी सर्व बघून बसलो. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. पंढरीच्या बरोबर येत नाही ते. 1 महिनाभर प्रवास करून काशीला गेला. 1 दिवसभर गोदावरीची परिक्रमा केली.
आणि पंढरी क्षेत्राच्या दृष्टीने या वारीमध्ये फक्त एक पाऊल टाकला, पुण्य बरोबर आहे. वाराणसी चालीजे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. हे महत्त्व आहे पंढरपूरचं महाराज. म्हणून पंढरीसारखं क्षेत्र या जगात नाही. आणि पंढरीच्या ठिकाणी तो निवास करणारा परमात्मा देखील दुसरा मोठा परमात्मा नाही आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो या देवाचाही देव, बळया माझा पंढरीराव. म्हणून परमात्मा देखील श्रेष्ठ आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण पांडुरंगाचे भक्त झालेलो आहोत. आपण इतर एखाद्या शेंदऱ्या हेंदऱ्या देवाचे भक्त नाही आहेत. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. म्हणून तैसा नवे नारायण, जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदुचरण येती सकळ, असा हा परमात्मा आहे. म्हणून हा परमात्मा सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे परमात्मा म्हणतात, हे अर्जुना मामेकम शरणम व्रज, तू फक्त मला शरण ये, दुसऱ्या कुणाला शरण जाऊ नको. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक. परंतु कसं शरण यायचं आहे? आता पंढरपूरला आपण चाललोय खरं, देवाला शरण जाण्याकरताच चाललोय, देवाकडेच चाललोय, परंतु कसं शरण जायचं आहे? तर परमात्म्याने त्याची विधी सांगितलेली आहे. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा परित्याग करायचा आणि मला शरण यायचं. आता आपल्या मनामध्ये एखादी शंका येऊ शकते की सर्व धर्माचा परित्याग करायचा, आता आपण हिंदू आहोत म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करायचा, कोणी ख्रिश्चन असेल ख्रिश्चन धर्माचा त्याग करायचा, आणि मग मला शरण यायचं का? भगवान परमात्मा तर म्हणतात की या धर्माच्या रक्षणाकरता मी अवतार घेतो. जेव्हा अधर्म वाढतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा मी अवतार घेतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि तेच परमात्मा म्हणतात की सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा परित्याग करा आणि मला शरण या. कारण तर याचा अर्थ असा आहे, धर्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे पाप पुण्यरूप फल. पाप पुण्यरूप फलाचा त्याग. कर्माला देखील धर्म म्हणतात, स्वधर्माला धर्म म्हणतात. प्रत्येकाचा धर्म भिन्न भिन्न आहे. ब्राह्मणाचा धर्म वेगळा आहे, क्षत्रियाचा धर्म वेगळा आहे, वैश्य शूद्राचा धर्म भिन्न भिन्न आहे. परंतु तो धर्म जरी असला तरी त्याचं नाव आहे कर्म. कर्माला देखील अनेक ठिकाणी धर्म हा शब्द वापरला जातो. या ठिकाणी भगवान परमात्मा जो धर्म या शब्दाचा उपयोग करतात, प्रयोग करतात, तो केवळ कर्माकरता नसून, कारण कर्म कुणाला चुकत नाही महाराज. कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं, कर्म करावंच लागतं. एक क्षणभर देखील मनुष्य कर्म वाचून राहू शकत नाही. कोणी किती जरी म्हटला की मी कर्म करणार नाही, तरी त्याला कर्म करावंच लागतं. एक म्हटला नुसतं मी बसून राहणार, काहीच करणार नाही, बसणं देखील काय आहे? कर्मच आहे. एक म्हटला मी झोपून राहणार, काहीच करणार नाही, झोपणं देखील काय आहे? कर्मच आहे. कर्माचा त्याग होऊ शकत नाही. मग परमात्मा म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य, म्हणजे कर्माच्या फलाचा त्याग करणे. गीतेचा सिद्धांतच तो आहे की आपण जे करतो त्याचा अभिमान नको आणि त्याच्या फलाची आसक्ती धरायला नको. माणसं करतात खरं, काही माणसं परमार्थ करतात, परंतु त्या परमार्थाचा खूप मोठा अभिमान अंगी बाळगतात. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी असं केलं, मी तसं केलं, बस ते घातक आहे. परमार्थामध्ये तो कर्माचा अभिमान सोडला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आशा, कर्माची इच्छा, फलाशा. मी हे केलं तर मला हे मिळालं पाहिजे, ही आशा.
ह्या दोन गोष्टी बाधक आहेत. म्हणून परमात्मा म्हणतात ह्याचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य, फलाचा त्याग कर आणि मला शरण ये. कशा पद्धतीने तर माऊली फार सुंदर दृष्टांत देतात. माऊली म्हणतात बघा, आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. एखाद्या माणसाने आशा ठेवली की ती दुःखाला कारणीभूत होते. काही माणसं आपल्या मुलांकडून फार मोठी आशा ठेवतात. आपण मुलावर एवढा खर्च करतो, मुलांना एवढं शिकवतो, मुलांना मोठं करतो, नोकरीला लावतो. आणि एवढं कशा करता करायचं तर म्हटले मुलं आपला म्हातारपणी सांभाळ करतील, आपल्यावर प्रेम करतील, आपल्याला म्हातारपणी सुख देतील याकरता. परंतु त्यांची आशा असते अशी, परंतु परिणाम वेगळा निघतो. मुलाची बायको घरात आली, त्याचं डोकं फिरतं. डोकं फिरलं मग आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आई वडिलांनाच म्हणतो तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काय केलं आमच्याकरता, असा बोलत राहतो. माऊली वर्णन करतात की जोपर्यंत बालपण आहे तोपर्यंत तो आई 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 करतो, परंतु एकदा घरामध्ये सून आली की मग ते आईपणा विसरून जातो. तर अशा प्रकारे आशा जी असते अंतःकरणामध्ये, ही आशा दुःखाला कारणीभूत होते. मग कुठल्याही कर्मामध्ये माणसाने आशा न ठेवणे, निरीच्छ होऊन कर्म करण्यात हा सिद्धांत गीतेचा आहे. व्याली निंदा दुरिते, माऊली म्हणतात निंदा म्हणजे दुसऱ्याच्या माघारी त्याच्या दोषाचं उच्चारण. एखाद्याच्या तोंडावर एखाद्याचे दोष सांगितले तर ती निंदा होऊ शकत नाही, तो त्याला उपदेश होऊ शकतो. परंतु समोर वा 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 या 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 आणि बाजूला गेला की मग त्याच्याविषयी त्याचे दोष सांगायचे, याचं नाव आहे निंदा. ही निंदा काय करते? ही निंदा माऊली म्हणतात व्याली निंदा दुरिते. दुरित म्हणजे पाप. निंदेसारखं पाप कशातच नाही. सर्वात मोठं पाप निंदेत आहे. म्हणून अनेकाचे कानी गुणदोष मना नाणे, संतांनी सांगून ठेवलेलं आहे. इतरांचे गुणदोष मनाला देखील आणू नका. व्याली निंदा दुरिते, जोपर्यंत आपल्याकडे आशा आहे तोपर्यंत दुःख आहे, जोपर्यंत निंदा आहे आपल्याजवळ तोपर्यंत पाप आहे. आणि हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. दुर्भगत्व म्हणजे दुर्भाग्य. महाराज, एखाद्या माणसाचं जर भाग्य नसेल तर त्याला त्या ठिकाणी दैन्य भोगावं लागतं, गरिबी भोगावी लागते. माऊली म्हणतात सर्पविंचू दिसे धन अभाग्या कोळसे. एखादं जमिनीमध्ये धन असेल पण एखादा जर अभागी असेल तर त्याला ते धन असलं तरी त्याला कोळसे दिसतात, सर्पविंचू दिसतात. का तर तो भाग्यवान नाहीये. भाग्यवान माणसाला, एका श्रीमंत माणसाने 3 धान्याचे ढीग केले. एकात 500 रुपयाची नोट ठेवली, एकात 50 रुपयाची ठेवली, एकात 5 रुपयाची ठेवली. आणि एका याचकाला म्हटला कुठल्याही ढिगाला हात लाव, तो ढीग तुझा. त्याचं भाग्य नव्हतं बिचारायचं, कुठल्या ढिगावर ठेवावं कुठल्या ढिगावर ठेवावं. त्यांनी ज्या ढिगात 5 रुपये होते त्या ढिगावर हात ठेवला. घे म्हटले मग तुला. तो म्हटला अहो साहेब, याच्यात तर 5 रुपयेच निघाले की. म्हटलं तर त्याला मी काय करू भाऊ, त्याला मी काय करणार, तुझं भाग्य नाहीये म्हणून तुला 5 रुपये मिळाले. हे असो दैन्याते दुर्भगत्व. दैन्याला प्रसवणारं दुर्भाग्य आहे. तसंच आहे, जोपर्यंत धर्माधर्म आपल्या जवळ आहेत, म्हणजेच कर्माचा आपण अभिमान धारण केला, पाप पुण्य रूप कर्माचं फल आपल्याला प्राप्त होतं. माऊली म्हणतात तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घाले अशेक ज्ञाने येणे. म्हणून ते सर्व असणारं जे कर्माचं फल आहे
त्याचा त्याग करणे आणि भगवंताला शरण जाणे. अर्जुन तेच म्हटला, मी देवा हे युद्ध करणार नाही, मला पाप लागेल. अहो मी माझ्या गुरुंना कसं मारू, हा त्याला अभिमान होता. देव म्हटले, अरे अर्जुना, हेच तुला नडतं. खरं तर तुला युद्ध करायचंच नाहीये, तू फक्त निमित्त आहेस. निमित्त मात्र भवसव्यसाचे. तू यांना मारलं म्हणजे ते मरणार आहेत असं नाही, हे मरणारच आहेत. म्हणून या ठिकाणी फलाचा त्याग करणं म्हणजे सर्व धर्माचा त्याग करणं. मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो, मी तुला सर्व पापापासून मुक्त करतो. म्हणून मा शुचः, तू त्या ठिकाणी शोक करू नकोस. अशा पद्धतीने आता हे वाटचालीचं प्रवचन आहे. आज आपल्याला रिंगणात जायचं आहे. वाखरीचं रिंगण आहे, आनंदाचं रिंगण आहे, आनंदाचा सोहळा आहे, आनंदीचा आनंद आहे. वारीमध्ये साधनेचा काल आहे आणि आपण या भाग्यवान दिंडीमध्ये आपण आहोत. या दिंडीमध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध असून परमार्थाला फार अनुकूल वातावरण या दिंडीमध्ये आहे. अशा प्रकारे इथे रोज प्रवचन होतात. ज्या दिवशी सकाळचा मुक्काम आहे त्या दिवशी काकडा या ठिकाणी होतो. सर्वांच्या कानावर तो काकडा जातो. दिवसभर भजन चालतं. सर्वांना सात्विक अशा प्रकारचं भोजन या ठिकाणी प्राप्त होतं. आणि सर्व ही संत मंडळी आणि या दिंडीमध्ये चालतात. खूप मोठे साधक या दिंडीमध्ये चालतात. या सोहळ्यामध्ये फक्त 4-5 दिंड्या अशा आहेत महाराज की ज्या दिंडीमध्ये 100 विद्यार्थी आहेत. त्यात आपली ही दिंडी आहे. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांची दिंडी, ज्यामध्ये 100 विद्यार्थी यावर्षी चाललेले आहेत. पुढच्या वर्षी तर काय सुवर्ण महोत्सवच आहे. आणि या सुवर्ण महोत्सवामध्ये पुढच्या वर्षी अनेक विद्यार्थी, जवळजवळ आता आमचा संकल्प 200च आहे. 200 जवळजवळ विद्यार्थी या दिंडीमध्ये चालणार आहेत. सर्वांना फेटे राहतील. आणि तो पुढच्या वर्षीचा सोहळा खरं तर जाहीर झाल्यामुळे काही माणसं म्हटले होते आता पुढच्या वर्षी आम्हाला दिंडीला यायचं नाही. पण जेव्हा त्यांना कळालं की पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे, नाही म्हटलं आता 1 वर्ष आणखी यायचं. आता ती पुढच्या वर्षी दिंडी सोडायची नाही. आता एवढंच आहे की संख्या जास्त वाढवू नका, कारण जागा कमी आहेत. परंतु पुढच्या वर्षी लोक आल्याशिवाय राहणार नाहीत, आम्हाला माहीत आहे. पुढच्या वर्षी आखा सोहळा इकडे येऊ नये, मग झालं. एवढी पब्लिक पुढच्या वर्षी आपल्या दिंडीमध्ये येणार आहे. सर्व आनंदाने पुढच्या वर्षी येणार आहेत. काय महाराजांनी त्या दिवशी सांगितलं आपल्याला, विष्णू महाराजांनी, की 50 पताका राहतील, 50 तुळशीवाले राहतील, 50 मृदंगाचार्य राहतील, 50 फेटेवाले महाराज मंडळी, मेन बरं का, बाबांचे शिष्य सर्व, त्यांना फेटे बांधून ते राहतील. आणि प्रत्येक मुक्कामाला, प्रत्येक सकाळच्या विसावा जो असतो, नाश्त्याचा विसावा, त्या ठिकाणी आपलं फार मोठं स्टेज राहील. आणि त्या स्टेजवरून अख्ख्या सर्व जेवढे येतील तेवढ्या सर्वांना अन्नदान राहील. प्रत्येक मुक्कामाला अन्नदान राहील. आणि हे अन्नदान आता जवळजवळ संपलेलं आहे, गेलेलं आहे. सर्व मुक्कामं जेवढे आहेत तेवढे जवळजवळ आता संपत आलेले आहेत. असा हा योग आहे, अन्नदान करण्याचा योग. पुढच्या वर्षी सर्व सुवर्ण योग. आणि त्या सुवर्ण युगामध्ये पुढच्या वर्षी पुन्हा सुवर्ण कलशाचं देखील काम आहे महाराज आपलं मंदिराचं. ही सुवर्ण संधी आहे आपल्या सर्वांना. आपण भाग्यवान आहोत. परत आपल्या मुलांना हे भाग्य मिळणार नाही आणि आपल्या वडिलांना भाग्य हे मिळालं नाही. हे फक्त भाग्य आपल्यालाच मिळणार आहे की आपण एका ऐतिहासिक ज्ञानेश्वरी मंदिराच्या सुवर्ण कलशामध्ये आपला एक खारीचा वाटा राहणार आहे. प्रत्येकाने त्या सुवर्ण कलशामध्ये आपला एक वाटा ठेवायचा. जोपर्यंत त्या सुवर्ण कलशामध्ये आपला एक वाटा शिल्लक राहील ना, तोपर्यंत आपल्याला स्वर्गाधिक लोकांमध्ये सन्मान मिळेल. कारण सुवर्णदाने अंग कांती असं म्हटलेलं आहे. सुवर्णदानाने त्याला कांती प्राप्त होत असते, उज्ज्वलता प्राप्त होत असते. म्हणून ही गोष्ट देखील सर्वांनी लक्षात ठेवा. आणि पुन्हा त्यात आणखी एक अमृतयोग असा आहे, यावर्षी आपल्या दिंडीमध्ये एक नवा उपक्रम आमचे सचिन भाऊ गडाख यांच्या संकल्पनेतूनच
हा खरं तर उपक्रम या ठिकाणी आला, त्यांनी ह्या नामस्मरणाचं आणि हे फार मोठं योगदान या ठिकाणी आणि तुम्हा आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्या वह्या आणलेल्या आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी प्रवचनात नामाचं महत्त्व मुद्दाम सांगितलं की नाम फार महत्त्वाचं हे सार आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचा सार आहे. आणि त्याच विशेष रूपाने ते लिहिणं म्हणजे फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. लिहिल्यामुळे एकाग्रता प्राप्त होते. आता आम्ही ज्या दिवसापासून आम्ही वही घेतली त्या दिवसापासून आम्ही रोज संध्याकाळी एक एक पान लिहितो. काय एकाग्रता प्राप्त होते. चला जेवायला म्हटलं तरी जेवण्याची इच्छा होत नाही, असं वाटतं लिहित राहावं. एकाग्रता प्राप्त होते. काही वेळ लागत नाही. एक पान लिहायला 10-20 मिनिटाच्या वर लागत नाही. एक पान म्हणजे दोन्ही बाजूला बरं का. असं लिहित असताना फार आनंद येतो. आता बऱ्याच लोकांनी वह्या घेतलेल्या आहेत, परंतु नुसत्या वह्या घेऊ नका. घेताना गोड वाटतं, लिहिताना मग कठीण जातं. आता लिहू का, नंतर लिहू, उद्या लिहू, असं करू नका. नित्यनेमाने रोज तुम्ही जर एक पान लिहिलं नित्यनेमाने, तर त्या वहीमध्ये 120 पानं आहेत. 4 महिन्याचे दिवस किती होतील? 120. रोज नियमाने जर तुम्ही एक पान लिहिलं तर 4 महिन्यामध्ये ती वही संपणार आहे. एक पान लिहायला 10-20 मिनिट लागतात जास्तीत जास्त. 10-20 मिनिटं आपण देऊ शकत नाहीत का? सहज देऊ शकतो. आणि हे 4 महिने म्हणजे काय साधे नाहीत, चातुर्मासाचे दिवस आहेत. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक हा चातुर्मास आहे. चातुर्मासामध्ये काहीतरी आपण व्रत घेतलंच पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून या आताच आपण संकल्प घ्यायचा पंढरपूरला, आणि पंढरपूरच्या एकादशीपासूनच प्रारंभ करायचा आणि कार्तिकच्या एकादशीला संपवायचा. कारण कार्तिकीच्या एकादशीला त्या वह्या जमा करायच्यात आपल्याला. कुठे? आळंदीला. त्यामुळे आतापर्यंत बऱ्याचशा वह्या गेलेल्या आहेत, आणखी जातील खूप. आणि लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. तर घ्या मात्र त्या वह्या लिहा. आपल्याच्याने एकट्याने नाही लिहिता आलं तर घरामध्ये सर्वजण आहेत ना, त्याला म्हणायचं तू आज एक पान लिह, मी उद्या लिहितो, तू परवा लिह, तू अर्ध लिह, मी अर्ध लिहितो. घरामध्ये सर्व कुटुंबाने जरी ती वही पूर्ण केली तरी काही अडचण नाही. एवढी सुविधा आपल्याला आहे. त्यामुळे त्या वह्या आपण पूर्ण करायच्या आहेत. जास्त वेळ मला तुमचा घ्यायचा नाही आहे. सर्व महान महान मंडळी या ठिकाणी आणि उपस्थित आहेत. थोडक्यात या ठिकाणी आणि ही प्रवचन सेवा मला अर्धा तास मिळाला होता आणि त्यावेळेने ही 9 वाजलेले आहेत. ही सेवा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करून मी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, गुरुवर्य केंद्रे महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले, येत माझे जे उरले पाईकपण. अखिल कोट ब्रह्मांडचालक भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने, ज्ञानोबराय तुकोबर आदी करू सर्व संत महात्म्याच्या कृपेने, त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या आशीर्वादाने आणि दिंडी क्रमांक 43 या सर्व भाविकांच्या, प्रत्येक जिल्ह्यातील, जिल्ह्याच्या बाहेर, महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून आलेल्या सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज आपला हा अगदी आता पंढरपूरचा जवळचा टप्पा. आज संध्याकाळी वाखरी झाल्यानंतर अगदी पुन्हा आपण भेटायचं म्हणलं तरी इथे भेटणार नाही, कारण हे निमित्त वारीचं आहे. गुरुवर्य महाराजांचे आशीर्वाद, महाराजांच्या आशीर्वादाने आपली वाटचाल चालू आहे. आणि आजच्या वाटचालीमध्ये ज्यांच्या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा झाली, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य तथा या ठिकाणी जोग महाराज संस्थेमध्ये म्हणून ज्यांना अतिशय मोठं स्थान या ठिकाणी ज्ञानदानाचं तिथे मिळालं, आपल्या दिंडीचं वैभव हरिभक्तपरायण गुरुवर्य आत्माराम महाराज कुटीशास्त्री यांच्याकरता जोरात एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. अतिशय, कारण जोग महाराज संस्था ही आमच्या वारकऱ्यांचं हेड ऑफिस आहे. गुरुवर्य बाबा सांगायचे या ठिकाणी अनेक लाखो विद्यार्थी, कोटी विद्यार्थी, ज्या संस्थेचं एक वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, देशाच्या बाहेर ते वैशिष्ट्य असं आहे, विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, असं एकमेव संस्था म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी
निष्काम सेवा करायची, विद्यार्थ्याने निष्काम यायचं, उपासना करायची, अशी एकमेव संस्था जगामधील जोग महाराज संस्था आहे. त्या संस्थेमध्ये अध्यापक म्हणून अतिशय या ठिकाणी ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचं व्रत स्वीकारलं आपल्या दिंडीमध्ये, अतिशय यावर्षी तर मला वाटतं तुम्ही 50 वर्षे पुढच्या वर्षी सांगितलं, टाळकरी तर 50 वर्षापेक्षा यावर्षी एवढे पोहते की मला शेवटपर्यंत नाश्ता देताना व्यवस्था करताना किती टाळकरी आहेत. रोज 15-20 टाळकरी वाढायचे, 5-10 साधक असतील, महाराज मंडळी असतील, 4 तंबू 5 तंबू यावर्षी होते, 5 तंबू टाळकऱ्यांना आजी माझी एकत्र असतील सर्वच. यावर्षी अतिशय भव्य दिव्य शिरसाट महाराजांनी सांगितलं म्हणे 30 वर्षापूर्वीचं भजनाची मला आठवण आली. अनेक वक्ते या ठिकाणी वाळके महाराज पण असताना तुम्ही आमच्या अगोदर शिनेर आहात, अगदी टाळकरी नंबर लागणार, एवढ्या वारीत मला 2दा नंबर आलाय, रूप पाहत आला. ज्ञानदेव प्रमाण आलाच नाही. एकदा म्हणलं म्हणतील म्हणा महाराज ज्ञानदेव प्रमाण चाल सुद्धा मला म्हणून दिली नाही, म्हणजे नंबरच लागना. इतकं सुंदर असं भजन सर्व साधक या ठिकाणी हा अगदी एका आईच्या लेकरासारखं. कारण या ठिकाणी इथे भजन सुरू आहे. अतिशय तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे येते. सगळेच विद्यार्थी महाराज मंडळीत गुरुवरे बाबांचं धन होतं आणि अतिशय महाराजांनी सेवा केली. या ठिकाणी महाराजांचा सत्कार आजचे पंक्तीचे अन्नदाते या ठिकाणी हर्षे साहेबाचे नातू इथे असतील, त्यांनी पुढे यायचंय. तथा या ठिकाणी आज ज्यांची पंगत आहे माजी आमदार गुरुवरे महाराजांचे शिष्य गजानन घोगे साहेब तथा हर्षे परिवारातील या ठिकाणी आलेले पंक्तीकरता संकल्प सोडण्याकरता आपण पुढे यायचंय. अतिशय महाराजांनी या ठिकाणी सेवा दिली. त्या समवेत आज हा आपला मुक्काम करत असताना सज्जन आहो. आता बघता 1 वर्ष या ठिकाणी निघून जाणार आहे, आपण निघून जाणार आहात. यानी ह्या वारीच्या आठवणी कन्या सासूर अशी जाय मागी परतून पाहे. बरेच वारकरी आता पुढे गेले. काहीला वाटलं जागा मिळते का नाही, काहीला वाटलं आता गाड्या निघतात का नाही, अनेक अडचणी असतात. काहीला आतापर्यंत घरचे फोन येत नव्हते, 2 दिवसाकरता आले होते. आता बरेच 13-14 दिवस झालं. एक सकाळी मी बसलो होतो पूजेला, एक फोन आला. एक तर फोन लागत नाही पॉईंटला. फोन आल्यानंतर ती बायकोचा फोन आला. म्हणले का हो काल ते येणार होतं तुम्ही घरी, तुम्हाला कळत नाही का? त्यावेळामध्ये ती मला अगं वाकरी आता पंढरपूरचं पाणी घ्यावं लागतं ना. ती म्हणले तुम्हाला सांगितलं ना गावाकडं पाऊस पडायला, इथं दूध काढायला माणसं नाहीत. ते बिचारं तसंच ओळखीत घेऊन मला महाराज येतो. मी या ठिकाणी आता अनेकांना फोन आता सुरू झालेत. आत्तापर्यंत घरची आठवण येत नव्हती, आता मला वाटते बऱ्यापैकी घरची आठवण येते. तर या ठिकाणी आपण बरेच वारकरी पुढे गेलेत. असो महाराजांचा सत्कार घनश्याम भैया संजयजी हर्षे या ठिकाणी त्यांच्या हस्ते आपण शाल द्या, या सत्कार करा, बुट काढा. इथे आता जास्त न बोलता एकच विनंती आपल्याला करायची आहे. आज आपण इथे बसलात या ठिकाणी, आज ज्यांची ते पंगत आहे, पंक्तीला गेले अनेक वर्ष बाबांच्या आशीर्वादाने ह्या आजचा जो प्रसाद आहे, कारण आम्ही दिंडी द्यायच्या अगोदरपासून माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगाची सेवा करत असताना ज्यांच्या आईपासून ज्यांच्या मामापासून या ठिकाणी ज्यांना वारी घडली, आजचे अन्नदाते आणि ही कैलास वैकुंठवासी लक्ष्मीबाई विठ्ठलराव घुगे यांच्या स्मरणात श्री गजानन विठ्ठलराव घुगे माजी आमदार गुरुवरे महाराजांचे शिष्य यांचं या ठिकाणी आजची पंगत आहे. त्यांच्याकरता जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्या समवेत तुमच्या संस्थांचे माजी विश्वस्त वैकुंठवासी पंडितांना घरशे साहेब त्यांचे स्मरणात त्यांचे चिरंजीव घनश्याम संजयजी हर्षे या दोघांची या ठिकाणी आज पंगत आहे. त्यांचं स्वागत कुटे महाराजांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. फेटा बांधून दोघांना या ठिकाणी तुम्ही पण या, तुमची पंगत या. हाय नाव केलं ना, दोघांचं नाव उल्लेख केला. या तुमचं पहिलं बांधा बडेकर मलाच फेटा बांधा. तुम्ही
तुम्ही साहेबाला बांधा, तुम्ही यांना बांधा. आता पूज्यश्री मातोश्री वैकुंठवासी उर्मिला विश्वनाथ कराड यांच्या स्मरणात होती, पण ती अजून आले नाही आहेत. राहुल विश्वनाथ कराड साहेब यांची सुद्धा आजची अन्नदानाची सेवा आहे. गेले अनेक वर्ष या ठिकाणी घुगे साहेबांची पंगत, आणि ते सुद्धा आज स्पेशल या ठिकाणी मेनू दररोजची रोजचा मेनू आपला फिक्स आहे. आज गुलाबजामचा मेनू या ठिकाणी असतो. दोन्ही अन्नदात्याकरता एकदा पुनश्च एकदा आपण टाळ्याच्या गजरात शाल टाका स्वागत करायचं आहे. त्या समवेत नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने घुमटी ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. आज गुरुवारी बाबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्नाकडे आपली सर्वांची वाटचाल चालू आहे. पूर्ण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकमेव असं मंदिर असेल ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं मंदिर आहे. त्या मंदिराचं या ठिकाणी पूर्ण ज्ञानेश्वरी कोरण्याचं काम जवळजवळ संपुष्टात येत आहे. ज्या भाविकांना संपुष्टात येत आहे याचा अर्थ असा आहे, सुरत असे किरत बडी बिन पंख उड जाय सुरतत जाती हे किरत कबी न जाय तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पूर्ण ग्रंथराज मंदिरावर ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी कोरली. त्याचा खर्च आला आहे 3,62,00,000 रुपये. ज्या भाविकांनी आपल्या आईच्या स्मरणात एक ओवी घेतली 2200 रुपयाला ओवी पडली. या पुढे या, पुढे या, पुढे या. 2200 रुपयाला ओवी पडली. एक ओवी 2200ला. एक भिंत ज्याने अखंड भिंत घेतली आपल्या आईच्या स्मरणात असेल, वडिलांच्या स्मरणात असेल, त्यांच्या स्मरणात असेल, त्या ठिकाणी 1,00,000 रुपये वैयक्तिक भिंत 3 लाखाला पडली. सामुदायिक जर आपण भिंत घेतली दोघांमध्ये तिघांमध्ये 1,00,000 रुपये देणगी त्या भिंतीचं या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे. अनेक भिंती अजून नावं आहेत, ज्यांना नावं कोरायची असतील त्यांच्या करतात. आणि पुन्हा सर्वात महत्त्वाचं आहे, जे आता स्वप्न उभा महाराष्ट्र ज्या मंदिराकडं या ठिकाणी बघतोय आणि आपल्या भक्तांच्या इच्छेने ते स्वप्न म्हणजे आता झळझळीत सोनं सळा कळस दिसतो सोज्वळा. येणाऱ्या काळामध्ये आपला सुवर्ण कळस बसवायचा आहे. त्याच्याकरता सुवर्ण कळस बसवण्याकरता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारे सांगतात या ठिकाणी 18 अध्यायाचं जरी पारायण नाही घडलं तर 18 अध्यायाचं नाही पारायण घडलं, कदाचित नाही घडलं तर 18वा अध्याय जर वाचला, 18वा अध्याय हा कलस्थानी आहे. माऊली सांगतात हा कलस्थानी 18 अध्याय जरी आपण वाचला तर ज्ञानेश्वरी मंदिर या ठिकाणी ग्रंथाचं पारायण होत आहे. तसं आतापर्यंत आपण पायाभरणीपासून काही लोकांनी देणगी दिली आहे. कोणी ओवेला दिले, कोणी सिमेंट दिले, कोणी वीट दिले, कशा पद्धतीने अनेक पद्धतीनं. तर विनंती आपलं ही असेल की आपल्याला नाही जरी घडलं पण आता सर्वांना आव्हान असेल, वैयक्तिक आव्हान असेल, त्याच्याकरता या ठिकाणी आपल्याला जो मंदिराचा कळस आहे तो सुवर्ण कळस बसवायचा आहे. आणि तो बसवत असताना एकलेचा नुही खेळ म्हणूनही मेळ जमविला. बाबा सांगायचे एकटा माणूस मंदिर बांधू शकत होतं, नाव द्या, पण बाबा म्हणायचे नाही, प्रत्येकाला वाटलं पाहिजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर माझं आहे. इथं मी वीट दिली, शिमीट दिलंय, तर त्याच्याकरता आव्हान असेल, ज्याच्या कानावर आवाज येत असेल त्याच्याकरता येणाऱ्या काळामधील सुवर्ण कळसाकरता आपल्याला त्याचं नियोजन या ठिकाणी करायचं आहे. तर त्याच्याकरता हरिभक्त परायण मधुकर महाराज सानप यांनी आपल्या आजोबाच्या स्मरणार्थ किती 1,00,000 रुपये देणगी या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं आहे. जोरात एकदा टाळ्याच्या गजरात अतिशय आपल्या दिंडीसह अनेक महाराज मंडळीची आता देणगी मंदिराकरता येते. मागे 15 दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी मृदंगाचार्य गणेश महाराज हांगे यांनी सुद्धा 51,000 रुपये रोख स्वरूपामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराकरता सुवर्ण कळसाकरता दिलेले आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.
या ठिकाणी अनेक महाराज मंडळीची सुद्धा या ठिकाणी देणगी आहे. तर आपल्या सर्वांना विनंती असेल, आतापर्यंत संस्थांनं वैयक्तिक कोणाशी संपर्क केला नसेल, केला असेल, तर आता ज्ञानेश्वरी मंदिराच्या कळसाकरता आपल्या सर्वांना आव्हान असेल, विनंती असेल, आणि ही वैयक्तिक कोणाकरता नाही आहे, ही बाबाचं स्वप्न आपला पूर्ण करायचं आहे, त्याच्याकरता आपला सुद्धा या ठिकाणी देणगी द्यायची असेल. या ठिकाणी पंढरीनाथ नवले कुराण यांनी सुद्धा 1,00,000 रुपये देणगी ज्ञानेश्वरी मंदिराकरता दिलेली आहे. जोरात एकदा टाळ्याच्या गजरा स्वागत करायचं आहे. हरिभक्त परायण मी 2 वर्ष त्याला पुकारतोय, बांधस महाराज शिरसाट, पैसे का अजून आले नाहीत. किती आहे देणगी? 1,00,000. वाघानं कडबा खाल्ल्यासारखं आहे 1,00,000 म्हणल्यावर. या ठिकाणी हरिभक्त परायण बांधस महाराज शिरसाट यांनी सुद्धा सांगितलं की डिक्लेअर तारीख झाली त्याच्या अगोदर किंवा कधी 1,00,000 म्हणजे 1,00,000 रुपये देणगी त्याच्याकरता देण्याचं आश्वासन दिलं आहे. जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे.